मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। बच्चू कडूंसोबत चर्चा सुरू असतानाच सरकारचा निर्णय। तर प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखालील समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल देणार। शेतकरी संकटात असताना कर्जातून मुक्त करण्याची गरज। तारीख पे तारीख कशाला? कर्जमाफी संदर्भात सरकारने आता निर्णय घेतला का नाही? जून मध्ये कर्जमाफी देण्यावरून विजय वडेट्टीवार यांची टीका। बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकरांसह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। आंदोलनादरम्यान नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणखी किती लाचारी करणार? गडावरती नमो सेंटर सुरू करण्यावरून राज ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। सेंटर फोडण्याचाही इशारा। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। इथे काय आग पेटली आहे हे दिल्लीलाही कळलं पाहिजे। सत्याचा मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन। मोर्चासाठी राज ठाकरे लोकलने जाणार। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनी चालवलेली गोळी छातीत लागल्याने मृत्यू। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। सर्व कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत। मुंबई पोलिसांचे आभार। टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य। रोहित आर्याच्या प्रकरणात आरए स्टुडिओची प्रतिक्रिया। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। तर डांबून ठेवणारा रोहित आर्याने दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपीकडून एअरगन आणि केमिकलही जप्त। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप। तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्यासंदर्भात दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्याचा ठपका। रुपाली पाटील आणि मी मैत्रीण आरोप गैरसमजातून कोणतेही राजकारण करू नये। रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांचे स्पष्टीकरण। सुनील तटकरेंनी नेहमीच आम्हाला फसवलं। विधानसभेत पाडण्याचा प्रयत्न केला। येत्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मुद्द्याचा हिशोब चुकता करणार। महेंद्र दळवींचा इशारा। राष्ट्रवादी शहरचे शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष बैठकीला भाजपचा कार्यकर्ता पाठवल्याचा आरोप। तर तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचं शहराध्यक्षांकडून स्पष्टीकरण। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली होती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। ट्रस्ट आणि गोखले बिल्डरमधील जमीन व्यवहार रद्द। मात्र 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी बिल्डरला सिव्हिल कोर्टात जावं लागणार। वाशिम समृद्धी महामार्गावरती रास्ता रोको करणाऱ्या बंजारा समाजाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल। पोलिसांचे आदेश न मानता महामार्ग अडवल्याचा आरोप। गौतम अदाणींनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दोघांमध्ये ही भेट। तर भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट। भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक। तर जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघावर भारताची 5 विकेट्सने मात। विजयामध्ये जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीतचा मोलाचा वाटा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।